नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 7वी आणि 4थीचा स्कॉलरशिपचा पेपर आज झाला होता। सर्वात अगोदर सक्सेस स्टडी पॉइंट मधील ऋषी दादा तुमच्यासाठी काय करत आहेत। सर्वात अगोदर काय आन्सर की घेऊन आलेलो आहेत। आन्सर की आजच्या पेपरची काय बघणार आहोत, आन्सर की बघणार आहोत। सर्व क्वेश्चन्स व्यवस्थितरित्या टिकमार्क करायचे आहेत आणि तुमचा काय स्कोर आलेला 101% अचूक उत्तर तुम्हाला इथे दाखवलेले आहेत। सर्वांनी व्यवस्थितरित्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काय स्कोर आलाय हा नक्की आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। आणि तुम्ही आमचा व्हिडिओ कुठून बघतायत हेही तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। बघा, आणि अजून एक गोष्ट तुमच्यासाठी, आता 4थीचा पेपर झालेत पण 5वीचे स्कॉलरशिप व नवोदय हे पेपर झालेत, पण नवोदय आणि 8वी NNMS सर्व MTS मंथन सर्वांची तयारी सुरू झालेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, ग्रुप मध्ये जॉईन करून लवकरात लवकर फ्री ऑफ कॉस्ट आहेत, लवकरात लवकर जॉईन करून घ्या। बघा, 7वीचा पेपर आपला ठरलेला आहे। 7वीच्या पेपर मध्ये आपण आज काय काय बघणार आहोत, सगळे क्वेश्चन्स बघणार आहोत। बघा, हाच पेपर मी सोडून घेतलेला आहे। आता जर विभाग 1 पहिल्याचं उत्तर असणार आहे तुमचं 3, सर्वांनी टिक मार्क करायचे। तुम्हाला व्यवस्थितरित्या यश दादा तुम्हाला सर्व काही समजूनही सांगणार आहे लाईव्ह मध्ये। दुसऱ्याचं उत्तर असणार आहे 2, तिसऱ्याचं उत्तर असणार आहे 2, चौथ्याचं उत्तर असणार आहे 3, पाचव्याचं असेल 1। लवकरात लवकर टिक मार्क करा आणि मला कळवा। बघा, 6व्याचा 6 नंबरचा प्रश्न, त्याचं उत्तर असणार आहे 6 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 3, 7चं उत्तर असणार आहे 4, 8चं असेल 2, 9चं असेल 3, अकर्मक कर्तरी। ठीक आहे, चला त्याच्यानंतर 10वा प्रश्न आला। 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे 3, 11व्याचा आहे 4, 12व्याचा असणार आहे 2, 13व्याचा असणार आहे 1। सर्वांना व्यवस्थितरित्या दिसतंय, एकदम परफेक्ट। बघा, आता पुढचा 14वा प्रश्न, 14व्याचा असणार आहे 1, सॉरी 14व्याचा असणार आहे 2, 15व्याचा असणार आहे 1, दीनबंधू। मराठीचे सांगतोय, मराठीच्या नंतर लगेच आपण गणिताचा पूर्ण पेपरही घेणार आहोत। बघा, त्याच्यानंतर आता 16वा प्रश्न त्याचा पहिलं उत्तर असणार आहे दिन 1, बरोबर। 17चं उत्तर असणार आहे 2, 18चं उत्तर असणार आहे 1, 19व्याचं 3, 20चं 1, 21चं 4। सर्वांनी स्कोर कमेंट बॉक्स मध्ये 101% आम्हाला कळवायचं आहे। बघा, मराठीचे 25चे 25 प्रश्न इथे होत आहेत आपले, बरोबर। बघा, मराठी 22चा असणार आहे 3, 23चा असणार आहेत काय 2, 24चा असणार आहे 3, 25चा असणार आहे 4। मराठीचे इथे संपलेले आहेत। लगेचच आता मॅथ्सचे बघूयात। बघा, मॅथ्सचेही तुम्हाला व्यवस्थित सांगतोय। बघा, एक अँगल हा 90 डिग्रीचा असतो, तर इथे किती आहेत 1 2 3 4 5 6, मग 6 9 जा किती होतात 72, मग 720। याचं उत्तर असणार आहे 4, बरोबर। आता एक्सप्लेन करताना मी तुम्हाला सर्व काही व्यवस्थितरित्या सांगेल। 27चं उत्तर असणार आहे 3, 28चं उत्तर असणार आहे 4, 29चं उत्तर असणार आहे 2, 30चं उत्तर असणार आहेत काय 1। त्याच्याच नंतर 31चं उत्तर असेल 2, 32चं उत्तर असणार आहे 4, 33चं असेल 1, 34चं असेल 3, 35चं असेल 4। सर्वांनी व्यवस्थितरित्या उत्तर चेक करा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुमचा स्कोर काय आलाय। बघा, 36चं उत्तर आहे 1, 36चं उत्तर आहे 3, 225 उत्तर आहेत त्याचं। त्याच्यानंतर बघा, ग्राफवरचाच प्रश्न आहे। बघा, 37चं उत्तर अजून काही सांगता येणार नाही, 2-3 क्वेश्चन्सचे आन्सर्स येऊ शकतात त्याच्यामुळे 37चं आपण सांगू शकणार नाही। पण 38चं उत्तर आहे 1, 4000, 39चं उत्तर आहे 3, 40चं उत्तर असणार आहे 2, आणि 41चं उत्तर आहे 1, म्हणजे 500।
41चं उत्तर लक्षात घ्या. पूर्ण स्कोर काय आलाय तुमचा, व्यवस्थितरित्या स्कोर चेक करा. काय स्कोर आलाय, तुम्ही कुठून बघतायत, आपल्या लेक्चरचा तुम्हाला काय काय फायदा आलाय. आजच सकाळी एनएनएमएस ची मेरिट लिस्ट लागली आहे. तुम्ही आपल्या कमेंट बॉक्स मध्ये बघू शकतात. भरपूर मुलं एनएनएमएस साठी पात्र झालेत. बघा 42चं उत्तर बघा. 42चंही सांगता येणार नाही. 43चं 3 सांगता येणार नाही. याचा अर्थ असा की येत नाही असातला भाग नाहीत. याच्यात कन्फ्युजन असतात. याचे 2 उत्तर येऊ शकतात. त्याच्यामुळे कोणता आयोग ठरवेल हे आपण परफेक्टली सांगू शकत नाही. बघा 44चा असणार आहे 1, 45चा असणार आहे 3. एक्स आणि वाय आहेत आणि ते एक्स वाय म्हणजे काय, एक्स मल्टिप्लाय बाय वाय 999 होतात ते. बघा त्याच्यानंतर आहेत 46. काय असणार आहे 46चं उत्तर. किती बरोबर येत आहेत लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. 46चं असणार आहे बघा 46चं काय असेल 4, 47चं 1, 48चं 3, 49चं 4. त्याच्याच नंतर आता 50 पुढील 25च प्रश्न राहिलेत आपले. बघा 50चं उत्तर असणार आहे 2, 51चं 4, 52चं 2, 53चं 4, 54चं 3. बघा इथे पण नंबर लाईन वगैरे तुम्ही जर व्यवस्थितरित्या बघितलं असेल, नंबर लाईन पण आहेत. बघा आता इथे पण सांगतोय की 73 ला 99 ने डिवाइड केला 733 रिपीट होतात. याच्यात पण 1 किंवा 3 हे उत्तर येऊ शकतात, दोघांपैकी एक. याच्यामध्ये बघा 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे काय 7/3 उत्तर नंबर 2 असणार आहे याचं पण तुमचं बरोबर. त्याच्याच नंतर 57चं उत्तर असणार आहे 1, त्याला 3 ने भाग जात नाही, सगळीकडे 3 आहे बरोबर. 58चं उत्तर असणार आहे 3, 59चं उत्तर असणार आहे 2. बघा 59 नंतर 60चं उत्तर असणार आहे 4, 61चं 3, 62चं 2, 63 4, 64चं 1. त्याच्याच नंतर आता बघूयात आपण 65. पुढचे 10 प्रश्न राहिलेत. 65, 65चं उत्तर काय आहे 3, 66, 2, 67, 4 अँगल डी, 68, 1 द अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल आर नॉट कॉन्करंट. थोडस 1-2 प्रश्न खालीवरती होऊ शकतात, ऍडजस्ट करा. कारण की फास्ट मध्ये तुम्हाला लवकरात लवकर उत्तरपत्रिका पोहोचवण्यात थोडंफार चुका होऊ शकतात, त्या ऍडजस्ट करा. काही चुका असल्या तर आम्हाला आवर्जून सांगा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर आहे, तिथून आम्हाला कॉन्टॅक्ट करा. 69चं बघा काय 69चं आहे 4, 70चं आहे 2, 71चं आहे 1, 625. शेवटचे प्रश्न आहेत आपले बघा 75 आहेत. शेवटचे प्रश्न आलेत. बघा लक्ष द्या. 72चा आहे 3, 450 स्क्वेअर सेंटीमीटर, 73 1, 74 2 आणि लास्ट अँड बेस्ट 75. आता 75चं काय इथे सॉल्व्ह करायचंय. 3x + 20, 3x - 20 प्लस x + 20 इक्वल टू काय होतात 180. मग काय 3x + x म्हणजे काय 4x मायनस प्लस मायनस इक्वल टू 180. मग काय होतात x = 18, 4 4 1 जा 4, 4 3 जा 12, किती उरले 6, 4 4 जा 16, सॉरी किती उरले 16, 17 20 4 5 45. x = काय येतात 45. मग 45 + 20 किती होतात 45 50 60 65 होतात. मग हा जर 65 तर हा पण काय येईल 65. कसं एरिया ऑफ करस्पॉन्डिंग म्हणजे एफ करस्पॉन्डिंग अँगल्स तयार होतात. कळालं. अशा प्रकारचे सगळे हे तुम्हाला इथे संपलेलं आहेत. 7 ची स्कॉलरशिप झालेली आहेत. याच्यानंतर तुम्हाला आपण व्यवस्थितरित्या 4थीचाही एक्सप्लेन करून सांगणार आहेत. सगळे आहेत
आणि लाईव्ह लेक्चर्सही लगेच सुरू होत आहेत. सर्व काही व्यवस्थितरित्या डिस्क्राईब करून सांगितलं आहेत. आणि पुढच्या एक्झामसाठी लवकरात लवकर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून एनरोल होऊन जा. थँक्यू.